करायचे स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक पहिला स्तवन्नम. समास दुसरा गणेश स्तवन्नम. श्रीराम समर्थ समर्थांनी दशक पहिला स्तवन्नम मध्ये समास दुसरा गणेशाचं स्तवन दिलेलं आहे. गणेशाची भक्ती दिलेली आहे. गणेशाचं वर्णन दिलेलं आहे. ते आता आपल्याला श्रवण करायचं आहे. श्रीराम समर्थ. ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा. समर्थ सांगतात, ओम नमोजी गणनायका म्हणजे मी अशा गणनायकास मी वंदन करतो जो सर्व सिद्धीचा फळदाता आहे. अज्ञान आणि विपरीत ज्ञान यांना नष्ट करणारा आहे. आणि अशा बोधरूप अशा गणनायकास मी वंदन करतो. माझी या अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक्शून्यास वदवावे कृपा कटाक्षे करुणी. म्हणजे आपण माझे अंतःकरणास व्यापून सर्व काळ तेथे वास्तव्य करावे आणि आपल्या कृपा कटाक्षाने माझे अज्ञान दूर करून माझ्या मुखाने भक्ती करून घ्या. ग्रंथ वधवून आणा. तुझी या कृपाचीने बळे वितुळती भ्रांतीचे पडळे आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व कीजे. म्हणजे तुझ्या कृपेच्या योगे भ्रांतीची पटले विटलून जातात. एवढंच नव्हे तर विश्वभक्षकही काळ्या तुझ्या कृपाने दास बनतं. तसं आम्हाला तुझ्या पदरात घे, दास बनव. येता कृपेची निजवुडी विघ्न कापती बापुडी होऊन जाती देशोधडी नाम मात्रे. म्हणजे समर्थ सांगतात, गणेशाची जर एकदा कृपा झाली की विघ्ने चळचळ कापू जातात. त्याच्या केवळ स्मरणाने, नामस्मरणाने, भक्तीने हे कर्म देशोधडीला लागतात. म्हणून नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर आदी करुणी हरिहर अमर वंदिती. म्हणून श्री गणेशाला, गजाननाला विघ्नहर नावाने संबोधलेलं आहे. आमच्यासारखाच अनाथांचा मोठा आधार आहे. आणि हरिहरादी देवही त्याच्या चरणी वंदन करत असतात. वंदुनिया मंगळ निधी कार्य करिता सर्व सिद्धी आघाद अडथळे उपाधी बाधू सकेना. म्हणजे सर्व मंगळांचे निदान अशा गणेशाला वंदन करून कार्यारंभ केला असता की त्या कार्यात सर्व प्रकारे यश नक्की प्राप्त होते. आणि ते करत असताना तर संकट, अडथळे इत्यादींची बाधा होऊ शकत नाही. जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री रेगुनिया मन पांगुळे सर्वांगी. म्हणजे मनात सुद्धा त्याच्या रूपाचे चिंतन करू लागलो तरीही मनाला परम समाधान लाभते. आणि हे मन आहे जे चंचल आहे. आणि चंचल मन स्थिर होऊन नेत्राच्या ठिकाणी एकाग्र होते. सगुण रूपाची ठेव महालावण्य लागव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती.
म्हणजे गणेशाच्या सगुण रूपाचे लावण्य आणि कौशल्य अत्यंत चित्ताकर्षक आहे. आणि तो जेव्हा नृत्य करू लागतो तेव्हा सर्व देव देहभान विसरून तटस्थ होऊन एकाग्र चित्तेने त्यांच्याकडे पाहतच राहतात. सर्व काळ मदोमत सदा आनंदे डुळत हरुषे निर्भर उद्दित सुप्रसन्न वजनू. समर्थ सांगतायत, ज्याच्या गंडस्थळातून सतत मध गळत असतो आणि जो सदा आनंदाने डुळत असतो आणि त्या अत्यंत आनंदाने उल्हासित झालेले आणि त्याचे सुप्रसन्न वदन आपले चित्त आकर्षित करून घेतो. भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंदूर चर्चिला. त्याचं वर्णन केलेलं आहे, गणेशाचं वर्णन केलेलं आहे. भव्य रूप वितंड म्हणजे त्याचं रूप भव्य आहे, मोठं आहे, दिव्य आहे आणि देह अत्यंत विशाल आहे, मोठा आहे, महाप्रचंड आहे आणि त्याच्या भालप्रदेश विस्तीर्ण असून त्यावर सिंदूर लावलेलं आहे. नाना सुगंध परिमळे थबथबा गळती गंडस्थळे ते आली षटपद कुळे झुंकार शब्दे. नाना सुगंध परिमळे म्हणजे त्याच्या गंडस्थळातून धबधबा मदस्त्र होत असतो आणि त्या मदस्त्रावातून दरवळणाऱ्या सुगंधाचा परिमळामुळे आकर्षित जाऊन भुंग्यांचे थर मधुर गुंजारव करतात आणि त्या गंडस्थळाभोवती रुंजी घालू लागतात. मुरडी व शुदादंड सरळे शोभे अभिनव आवाळे लंबित अधर तीक्ष्ण गळे क्षणाक्षणा मंद सत्वी. आणि गणेशाची सोंड सरळ आहे पण टोकाला थोडीशी मुरडलेली आहे आणि कपाळावर जो सुंदर आवाळे आहेत ते शोभून दिसतात. खालचा ओठ जरा लांब आहे आणि उग्र गंध असलेला मध क्षणाक्षणाला गळत असतो. 14 विद्यांचा गोसावी हरस व लोचन ते हिलावी लवलवीत फडकावी फळे फळे करणं पाहता. समर्थ सांगतात गणेश हा 14 विद्यांचा स्वामी आहे, गोस्वामी आहे. त्यांचे डोळे फार लहान आहेत पण त्या सूक्ष्मदृष्टीने तो सर्व न्याहाळून पाहत असतो आणि त्यांचे कान खूप मोठे आहेत आणि ते लवलवीत असून त्यांना ते सुपासारखे सतत फडफड हलवीत असतात आणि त्यांचा तो फडफड आवाज येतो. रत्नखचित मुगुटी झळाळ नाना सुरंगी फाकती केळ कुंडळे तळपती निळ वरी जडिले झमकती. समोर सांगतात त्याच्या मस्तकावर नाना रत्ने ज्यामध्ये जडवलेली आहेत असा रत्नखचित मुकुट आहे आणि त्यातून नाना रंगाच्या प्रकाशाचे किरण सर्वत्र जाऊन अपूर्व झळाळीने आपले डोळे जणू दिपतात आणि कानात निळमण्यांनी जुडलेली कुंडळे झगमगत असतात. दंत शुभ्र सुद्दट रत्नखचित हेमकट्ट तया तळवटी पत्रे नेट तळपती लघु लघु. त्यांचे दात पांढरे शुभ्र ठसठसीत आहेत आणि त्यांच्या टोकाला सुवर्णाची रत्नजडित कडी बसवलेली आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला छोटी छोटी सोन्याची पाने तळपत असतात. लवलविते मलपे दोंद वेष्टी तकट्ट नागबंध शूद्र घटिका मंद मद वाजती झणत्कारे. म्हणजे त्यांचे पोट लवलवित आहे आणि सारखं हलत असतं म्हणून आणि त्याच्या सर्पाचा कडा जोरा वेढलेला आहे आणि कमरेच्या साखळीच्या छोट्या छोट्या घुंगरांचा मंद मंद मधुर ध्वनी ऐकू येत असतो. चतुर्भुज लंबोदर कासे कासिला पितांबर फडके दोदींचा फणीवर दुदुकार टाकी
चतुर्भुज लंबोदर, म्हणजे गणेशाला 4 हात आहेत आणि 4 हात असून लंबोदरावर सोनसळी पितांबर नेसलेलं आहे आणि पोटावर मोठ्या नगसारखे फुत्कार येत असतात. डोलवी मस्तक जिव्हाळाळी, घालून बैसला वेटाली, उभारुनी नाभी कमळी, टकमक पाहे. तो नाक कमरेला वेढा घालून बसलेला असून गणेशाच्या नाभी कमळाजवळ फणा उभारून मस्तक डोळवत जिबल्या चाटत असतो आणि सर्वत्र टकामका पाहत असतो. नानायती कुशम माळा, व्याळ पर्यंत रुळती गळा, रत्न जडित हृदय कमळा, वरी पदक शोभे. म्हणजे त्याच्या गळ्यात विविध जातींच्या फुलांच्या माळा आणि कमरेतील सापापर्यंत पोचतील अशा लांबलचक रुळत असतात आणि हृदयावर रत्नजडित हारातील पदक अत्यंत शोभून दिसते. शोभे फरशाने कमळ, अंकुश तीक्ष्ण तेजाळ, एक अक्षरी मोदक गोळ, त्यावरी अतिप्रीती. म्हणजे 4 हातापैकी एका हातात परशु, तर एका हातात कमळ, एका अत्यंत तीक्ष्ण व तेजस्वी अंकुश, तर एका हातात त्याला अत्यंत प्रिय असणारा मोदकाचा गोळा शोभून दिसतो. नटनाट्य कळा कुसरी, नाना छंदे नृत्य करी, टाळ मृदांग भरोभरी, उपांग हुंकारे. गणेश हा नृत्य, नाट्य इत्यादी कलामध्ये अत्यंत कुशल आहे आणि टाळ मृदंगाच्या ताळावर नृत्यांचे उपांग्य जे हुंकार जे करत असतात ते नाना प्रकारे नृत्य करत असतो. स्थिरता नाही एक क्षण, चपळ विषयी अग्रगण, साजेरी मूर्ती सुलक्षण, लावण्य खानी. म्हणजे इतका विशाल आणि चुळचुळीत देह असूनही चपळतेमध्ये गणेश अग्रगण्य आहे आणि क्षणभरही स्वस्थ राहत नाही. पण त्याची साजेरी मूर्ती सुलक्षण आहे आणि लावण्याची जणू खानच आहे. रणजुना वाजवती नेपुरे, वाखी बोभाटती गजरे, घागरी यासहित मनोहरे, पाऊळी दोन्ही. म्हणजे पायात नूपुर रुंजून असतात, वाजत असतात. दंडातील वाक्यांचा मधुर ध्वनी होत असतो. तर मधुर झंकारणाऱ्या घागऱ्यांमुळे दोन्ही पावळे भक्तांचे मन हरण करीत असतात. ईश्वर सभेसी आली शोभा, दिव्यांबरांची फाकली प्रभा, साहित्यविषयी सुलभा, अष्टनायका होती. म्हणजे गणपतीच्या देवांच्या सभेला शोभा येते. गणपतीमुळे देवांच्या सभेला शोभा येते आणि त्याच्या दिव्य आणि वस्त्रांची प्रभा सर्व प्रसरलेली आहे. त्यांच्या कृपेमुळेच साहित्य निर्मितीच्या वेळी अष्टनायिका सहाय्य करू लागतात. ऐसा सर्वांगू सुंदरू, सकळ विद्यांचा अगरू, त्यास माझा नमस्कारू, साष्टांग भावे. समर्थ म्हणतात, असा जो सर्वांगाने सुंदर आहे, सकळ विद्यांचा वस्तिस्थान असा श्री गणेश, त्याला मी साष्टांग नमस्कार करतो. ध्यान गणेशाचे वर्णिता, मती प्रकाश होय भ्रांता, गुणानुवाद श्रवण करता, वोळे सरस्वती. त्यामुळे सांगतात त्या गणेशाच्या रूपाचे वर्णन केले असता भ्रमित चित्त माणसाचा बुद्धीतही ज्ञानप्रकाश पडतो आणि त्यांच्या गुणांचे श्रवण केल्याने प्रत्यक्ष सरस्वतीच प्रसन्न होते. जयासी ब्रह्मादिक वंदिती, ते मानव बापुडे किती, असो प्राणी मंदमती, तोही गणेश चिंतावा. म्हणजे ज्यास ब्रह्मदेवही वंदन करतात त्यापुढे बिचारे मानव काय आहेत. म्हणून मंदमती असणाऱ्यानेही श्री गणेशाचे चिंतन करावे. जे मूर्ख व लक्षण, जे काही नाहुनी हीन, त्याची होती दक्ष प्रवीण, सर्व विषयी. कारण जे कोणी मूर्ख अवलक्षणी अथवा हिनाहून हीन असतील तेही श्री गणेशाच्या कृपेने अत्यंत चतुर आणि सर्व विषयात पारंगत होऊ शकतात. ऐसा जो परम समर्थ,
पूर्ण करी मनोरथ, सप्रचित भजन स्वार्थ, कल्लो चंडी विनायको. समज सांगतात असं गणेशाचं अपार सामर्थ्य, त्याची कृपा झाली की भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन त्यांना अनुभवव्यक्ती परमतेची प्राप्ती होते. आणि कलियुगात देवी चंडी आणि गणेशाची उपासना करावे असं शास्त्र सांगतात. ऐसा गणेश मंगळमूर्ती, तो म्यास्तविला यथामती, वांछा धरुणी चित्ती परमार्थाची. शेवटच्या ओळीमध्ये सांगतात, म्हणून अशा मंगळमूर्तीची गणेशाची स्तुती मी मनात परमार्थाची इच्छा धरून यथामती केलेली आहे. ऐसा गणेश मंगळमूर्ती, तो म्यास्थविला यथामती, वांछा धरुणी चित्ती परमार्थाची. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे गणेशस्तवन नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.